नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज आपण जर बघितलं तर एक नवीन भरतीच्या अपडेटबद्दल माहिती बघणार आहोत, जे की बघा दारूबंदी पोलीस म्हणजेच की बघा राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरती संदर्भात ही माहिती असणार आहे. आता बघा या विभागातील एकूण रिक्त पदे किती आहेत आणि त्यासोबतच याची भरती जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आलेली आहे. त्या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बघा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून बघा प्रत्येक नवीन अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण समोर जाणूनच घेऊया. त्या अगोदर बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी बघा नुकतीच जर बघितली तर 75,000ची मेगा भरती होणार आहे याची घोषणा केलेली आहे. आणि प्रत्येक म्हणजेच की बघा टप्प्याटप्प्याने भरती जी आहे राबवण्यात येणार आहे. जसं की बघा तलाठी असेल, नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, वनरक्षक भरती असेल आणि त्यासोबतच बघा यामध्ये जर बघितलं तर राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच की बघा दारूबंदी पोलीस याची पण जाहिरात जी आहे लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता बघा यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. जळगावचे जे बघा एकनाथराव खडसे आहेत त्यांनी जर बघितलं तर उपमुख्यमंत्री जे की बघा महिला सुनेत्रा पवार यांना जर बघितलं तर प्रश्न विचारलेला आहे, जे की बघा सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची बहुतांश पदे रिक्त असल्याने पुरेशा मनुष्यबळाअभावी अवैधरित्या होणारी मद्य निर्मिती व वाहतुकीवर नियंत्रण करणे, विशेष भरारी पथके नेमून कारवाई करणे शक्य होत नसल्याची बाब दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी व त्या सुमारास निदर्शनास आली आहे. खरे आहे का? आणि 2 नंबरला बघा, असल्यास सदर रिक्त पदांमुळे अवैध मद्य निर्मिती व तिच्या वाहतुकीवर नियंत्रण होत नसल्याने वैध मद्य विक्री कमी प्रमाणात होऊन त्याचा शासनाच्या महसूल वाढीवर परिणाम होत आहे. हे खरी आहे की काय? असे जर बघितलं तर एकनाथराव खडसे यांनी जर बघितलं तर जे उपमुख्यमंत्री आहे सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहे. कारण की बघा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जर बघितलं तर जे खातं आहे राज्य उत्पादन शुल्क हे त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर त्यांच्यानुसार जर बघितलं तर आपल्याला यामध्ये माहिती देण्यातच आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता श्रीमती सुनेत्रा पवार यामध्ये जर बघितलं 1 व 2 हे खरे आहे की नाही, तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. तर बघा यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे की 1 व 2 हे खरे नाही आहे. आता यामध्ये जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता एकूण 86 पदे मंजूर असून त्यापैकी बघा 51 पदे कार्यरत आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यानुसार बघा सन 2025-26 या वर्षात एकूण 1872 गुन्हे नोंदवण्यात आलेले असून 1833 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा या अगोदर जर बघितलं तर आकृती बंदास म्हणजेच की बघा 1200 प्लस अधिक जागांसाठी आकृती बंदास मंजुरी जी आहे मिळालेली होती. आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिनांक 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 1232 नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अशी जर माहिती बघितली तर बघा जे राज्य उत्पादन शुल्क ज्यांच्याकडे खातं आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, की 1232 नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची जी कार्यवाही ती करण्यात येत आहे. आता बघा ही जी माहिती आहे दिनांक 31 जुलै 2025 पर्यंतची आहे. आतापर्यंत जर बघितलं तर बघा यामध्ये आणखी पण वाढ होऊ शकते, म्हणजेच की बघा 1500 प्लस जागा रिक्त असू शकतील आणि यासाठी जर बघितलं तर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये किंवा बघा मार्च एंडिंगमध्ये पण जाहिरात बघायला मिळू शकते. म्हणून बघा तुम्ही तयारीला आतापासून सुरुवात करून द्या. अशी जर माहिती बघितली तर आपल्याला नवीन जी माहिती आहे आपल्याला मिळालेली आहे. आता यामध्ये कोणकोणती पदे रिक्त आहेत आणि प्रत्येक पदानुसार बघा शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता काय लागते याच्याबद्दल जर बघितलं मी एक नवीन व्हिडिओ तुम्हाला अगोदर बनवून दिलेला होता. तो जर का तुम्ही बघितला नसेल तर बघा त्या व्हिडिओची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यावरती तुम्ही बघून घेसाल की तुम्हाला प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वेतन श्रेणी संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला खालील म्हणजेच की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ देण्यात आलेला आहे त्यावरती तुम्हाला मिळून जाणार आहे. आता बघा याबद्दलची जशी काही महत्त्वाची अपडेट माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सोबतच बघा YouTubeवरती मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. म्हणून बघा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन जा आणि YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला महत्त्वाची अपडेट मिळत राहील. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वाची अपडेट जी मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरतीबद्दलची माहिती मिळाली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट सोबत. धन्यवाद.